एक दयाळू राजा होता. एके दिवशी राजा आपल्या लोकांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. तो आपल्या काही लोकांना एक भला मोठा दगड रस्त्याच्या मधोमध ठेवण्यास सांगतो. त्यानंतर राजा झुडप्यांच्या मागे लपून पुढे काय होईल याची वाट बघतो. काही वेळात रस्त्यावरून एक श्रीमंत व्यापारी आणि राजाच्या दरबारातील काही लोक जात असतात. ते सर्वजण दगडाच्या बाजूने जातात, परंतु कुणीही दगड बाजूला करण्याचे प्रयत्न किंवा विचारसुद्धा करत नाही. उलट ते राजाला रस्ता स्वच्छ ठेवत नाही म्हणून दोष देतात. काही तासाने तिथून एक शेतकरी भाजीपाला घेऊन जात असतो. दगडाजवळ पोहोचल्यावर शेतकरी भाजीपाला बाजूला ठेवून दगड बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. दगड भला मोठा असल्याने त्याला बाजूला करणे अवघड जाते. परंतु काही प्रयत्नानंतर शेतकरी दगड बाजूला करण्यात यशस्वी होतो. तेवढ्यात शेतकऱ्याचे लक्ष एका पिशवीकडे जाते, जे की दगड ठेवलेल्या जागेवर होती. तो ती पिशवी उचलतो आणि खोलून बघतो तर त्यामध्ये त्याला खूप सारे सोन्याचे नाणे आणि राजाने लिहिलेली चिठ्ठी दिसते. त्या चिठ्ठीत जो कोणी हा दगड बाजूला करेल त्यासाठी हे सर्व सोन्याचे नाणे आहेत असे लिहिलेले असते. शेतकरी राजाची चिठ्ठी वाचून खूप खुश होतो. तो सोन्याचे नाणे आणि भाजीपाला घेऊन आपल्या मार्गावर चालू लागतो. मित्रांनो, ह्या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते की प्रत्येकाच्या आयुष्यात अडथळे येतात, परंतु प्रत्येकजण त्या अडथळ्यांना सामोरे जातात असे नाही. काही लोक ते अडथळे माझ्या आयुष्यात का आले म्हणून तक्रार करत असतात, परंतु त्यामधून बाहेर येण्याचा विचार किंवा प्रयत्नसुद्धा करत नाही. दुसरे लोक अडथळ्यांचा सामना करून त्यामधून बाहेर येण्यासाठी ॲक्शन घेतात. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, अडथळे मनुष्यांना मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी येतात आणि अडथळे येतात म्हणजेच ती आपल्यासाठी एक संधी असते काहीतरी करून दाखवण्याची. धन्यवाद.